अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित केलं की काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी एक प्रकारे आपल्याला ट्रायबल ऍडवायझरी काउन्सिलची स्थापना करावी लागते, म्हणजेच आदिवासी सल्लागार समितीची स्थापना करावी लागते. आता ही आदिवासी सल्लागार समिती फक्त अनुसूचित क्षेत्र असणाऱ्या राज्यांमध्ये लागू होते का, तर नाही, हे नीट लक्षात ठेवायचं. आता बघा, अनुसूचित क्षेत्र असणाऱ्या राज्यांमध्ये किंवा असे राज्य की ज्या राज्यांमध्ये आदिवासी पॉप्युलेशन आहे त्या राज्यांमध्ये राष्ट्रपतींनी सांगितलं तर, म्हणजेच भविष्यात कुठल्याही राज्यामध्ये आपल्याला ट्रायबल ऍडवायझरी कमिटी, ट्रायबल ऍडवायझरी काउन्सिल, आदिवासी सल्लागार समिती स्थापन झालेली बघायला मिळते. युजली पहिला क्रायटेरिया काय आहे की ती अशा राज्यांमध्ये स्थापन व्हावी की ज्या राज्यांमध्ये आपण अनुसूचित क्षेत्र ठेवलेत, म्हणजे 5व्या परिशिष्टातील राज्य प्लस जे राज्य 5व्या परिशिष्टात नाहीयेत, पण अशा एखाद्या राज्यामध्ये जर एक प्रकारे आदिवासी पॉप्युलेशन असेल तर राष्ट्रपतींच्या सांगण्याने अशा राज्यामध्ये सुद्धा काय होते, ट्रायबल ऍडवायझरी काउन्सिलची स्थापना केली जाते. याच्यामध्ये एकूण 20 सदस्य असतात. यातील 304 सदस्य हे आपल्या स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभेतील अनुसूचित जमातीचे आपल्याला काय बघायला मिळतात, तर एक प्रकारे प्रतिनिधी म्हणजे आमदार बघायला मिळतात. पण आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की सदस्य संख्या किती सांगितली ट्रायबल ऍडवायझरी काउन्सिलची, 20. त्यानंतर 304 म्हणजे 15 जण कसे असावे, अनुसूचित जमाती क्षेत्रातले असावे किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातले असावे. पण समजा असं झालं की एखाद्या राज्यामध्ये ह्या 20 मधनं 15, याचा अर्थ 15 जरी एक प्रकारे आपल्याला आदिवासी आमदार नसतील, मग अशा वेळेस काय केलं जातं, तर आदिवासी लोकसंख्येतील एखादा कुठला तरी नेता असतो त्या ठिकाणाची किंवा त्या व्यक्तीची तिथे नियुक्ती केली जाते. खालचं वाक्य बघा, जर आमदारांची संख्या कमी असेल तर उरलेल्या जागा एसटी मधील इतर सदस्यांमार्फत भरवल्या जातात. हे इथे सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखं आहे. ही महत्वाची बाब तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे, किंवा परीक्षेला विचारली जाऊ शकते. एकूण सदस्य संख्या 20, त्यातले 304 हे कोण असावे, आदिवासी जमातीचे एक प्रकारे प्रतिनिधी असावे जे विधानसभेत आहेत. जर ती संख्या कमी पडत असेल तर आदिवासी जमातीतील प्रतिनिधींची तिथे नियुक्ती केली जाते. पण 20 पैकी 15 प्रतिनिधी हे 100% आदिवासी किंवा एक प्रकारे अनुसूचित जमाती या प्रवर्गाचे आपल्याला असावे लागतात. आता